नंदुरबार लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ कासारे गावातील बाजारपेठेत सभेचे आयोजन करण्यात आले होते। सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह डॉक्टर हिना गावितवर जोरदार टीका करण्यात आली। मोदीजी अब की बार नहीं मिलेगा नंदुरबार अशी घोषणा देत सभेचा समारोप करण्यात आला। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉक्टर हिना गावित यांच्यासमोर उच्च शिक्षित ॲडव्होकेट गोवाल पाडवी उभे असल्याने अनेक सर्वेमधून ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचाच विजय होण्याची चिन्हे दिसून येत असल्याने आज साक्री तालुक्यातील अनेक गावातील मतदारांच्या भेटी घेतल्या व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। देशाचे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना अब की बार तडीपार करण्याची वेळ जवळ आली आहे व कासारे गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी 15 लाख रुपये देण्याचे कबूल केले होते, 15 रुपये देखील दिले नाही अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप काकुस्ते यांनी केली। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जे लिहिलंय ते सर्व मिळेल, खोटं असेल तर 3 राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे, व्हॉट्सअप व इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घ्यावी, मोदीजी अब की बार नहीं मिलेगा नंदुरबार असे परखड मत प्रतिभाताई शिंदे यांनी मांडले। गॅरंटीची भाषा करणाऱ्यांना अब की बार तिहार जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही। ज्यांनी न्यायव्यवस्था हाताशी घेऊन हुकुमशाही सुरू केली आहे त्यांना आता तिहार जेल दाखवण्याची संधी मतदार राजाच्या हाती आहे अशी टीका पत्रकार निरंजन टकले यांनी केली। नंदुरबार लोकसभेत ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो सत्ता देखील त्याच पक्षाची असते, हे ज्वलंत उदाहरण नंदुरबार लोकसभेत घडले आहे। म्हणूनच नंदुरबार लोकसभेचा नंबर देखील 1 निवडला आहे। मतदार राजांनो, मी तुमच्या मागण्या लोकसभेत मांडण्यासाठी सक्षम आहे। तुमच्या समस्यांसाठी देखील मी सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडू शकतो। मला हा अधिकार संविधानाने दिलाय आणि तुम्ही उमेदवार आहात। हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा आपण दिलाच पाहिजे, यासाठी मी तुमच्या भेटीला आलो आहे असे मत उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी मांडले। सभेत अनेक नेते मंडळींनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली, आपापली मते मांडली। यावेळी काँग्रेसचे माजी खासदार बापू चौरे, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, दिलीप काकुस्ते, किसान सेलचे उत्तम बापू देसले, नगरसेवक सुमित नागरे, सचिन सोनवणे, धीरज अहिरे, गणेश गावित, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, गिरीश नेरकरसह तालुक्यातील पदाधिकारींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। खरं सांगायचं तर भाषण वगैरे करायला मी नाही आलो, मला बोलायचं आहे तुमच्याशी। कारण परंपरागतरित्या जे राजकारणी म्हटलं जातं त्या पद्धतीचं मी नाही। मी शिक्षण आणि इंजिनिअरिंग केलं आणि नंतर एक 10-11 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये राहिल्यानंतर मी पत्रकारितेमध्ये आलो आणि नोव्हेंबर 2017 साली मी भारतामधली त्यावेळची सर्वात मोठी बातमी केली, ज्या बातमीने माझं पत्रकारिता संपली आणि ती बातमी होती न्यायमूर्ती लोयांच्या खुनाची। न्यायमूर्ती लोयांची सख्खी बहीण तुमच्याच तालुक्यात राहते आणि म्हणून ज्या वेळेला मला प्रतिभाताई म्हटल्या की साक्रीला आहे तर तू येशील का, तर मी म्हटलं 100%। कारण एका न्यायमूर्तीचा खून होतो आणि न्यायमूर्तीचा खून झाल्यानंतर ही व्यवस्था त्याच्या पाठीशी उभी राहत नाही आणि न्यायाधीशांचा खून होऊन जर का न्यायव्यवस्था घाबरायला लागणार असेल, न्यायव्यवस्था जर का भयग्रस्त होणार असेल तर या देशातल्या गरिबांनी कोणाकडे न्याय मागायचा अशी अवस्था निर्माण होते। आणि आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये आपण सातत्याने हे पाहत आलो की या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला, गरिबाला सातत्याने न्याय नाकारला गेला, त्याच्यावरती सातत्याने अन्यायच केला गेला। आत्ता कुठेतरी अशी थोडीशी चिन्ह वाटायला लागली आचारसंहिता लागल्यानंतर, कारण आचारसंहिता लागल्यानंतर सरकारचा अंकुश कमी होतो, त्यावेळेला असं वाटायला लागलं की हे काहीतरी बदलू शकतं असं वातावरण झालं। आणि झालंय असं की ज्यावेळेला ही बातमी केली होती न्यायमूर्ती लोयांच्या खुनाची, त्याच्यानंतर माझ्यावरती हल्ले सुरू झाले, फायरिंग झालं, प्रत्यक्ष फिजिकली हल्ला करायला लोक आले, माझ्या मुलीवर ऍसिड फेकलं जी त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होती, जिचा काही संबंध नव्हता।
तिच्यावरती का केलं हे तर तिचा बाप घाबरत नाहीये हे लक्षात आलं म्हणून तिच्यावरती केलं. आणि तिची काय चूक तर तिच्या बापाने प्रामाणिकपणाने एक सत्य लोकांसमोर मांडायचा प्रयत्न केला. आणि म्हणून आजही या निवडणुकीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी ही नाही. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नाही. ही सत्ता विरुद्ध सत्य अशीच निवडणूक आहे आणि ही अशीच असायला हवी. आपण सातत्याने सत्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक वेळेला आपण बघतो मी इथं येत असताना आम्ही ताईंशी बोलत होतो काय प्रश्न आणि मी शोधपत्रकारिता करत होतो. माझा हा ठाम विश्वास होता की शोधपत्रकारिता फक्त राजकारण किंवा गुन्हेगारी याबद्दल नसते, ती कल्चर टू ऍग्रिकल्चर असते. गेल्या वर्षी म्हणजे मी पत्रकारितेत नसलो तरी सुद्धा गेल्या वर्षी मी प्रत्यक्ष हमीभावाचं कॅल्क्युलेशन कसं करतात हे शोधायला लातूर पासून नागपूर पर्यंत फिरलो होतो. बरोबर एक कॅमेरा म्हणून सोबत घेऊन गेलो होतो. तुम्हाला खोटं वाटेल, महाराष्ट्र शासनातर्फे उत्पादन खर्चाची शिफारस केली जाते केंद्र शासनाला आणि सोयाबीनचा 1 हेक्टरचा उत्पादन खर्च हेक्टरचा सिंचनाचा खर्च महाराष्ट्र शासनाने पकडला होता 4 रुपये 70 पैसे. 1 हेक्टर सिंचनाचा खर्च 4 रुपये 70 पैसे. माझ्या मुंबईतल्या कारण मी पत्रकारितेत नव्हतो ती सगळी आकडेवारी घेऊन मी ज्यावेळेला गेलो आणि बरंच आहे म्हणजे मार्केटिंगचा खर्च 20 रुपये असे सगळे त्याच्यात पकडलेले आहेत. मग हे सगळं घेऊन मी ज्यावेळेला मुंबईतल्या माझ्या पत्रकार मित्रांकडे गेलो त्यांना म्हटलं की अरे याच्यावर बातमी करा. तर त्यांना माहित नाही. मी जरी नाशिक मधला असलो आणि ग्रामीण भागातून जातो पायाला ढेकूळ लागले वावरात गेलेलो आहे मला माहिती आहे शेतकरी आणि शेतकऱ्याच्या समस्या काय. माझे वडील मरेपर्यंत कांद्याची शेती करत होते 88व्या वर्षापर्यंत. त्यामुळे मला माहिती आहे. तर मी त्यांना सांगायला गेलो तर त्यांना माहीतच नाही. त्यामुळे ते म्हणजे यात काय विशेष या बातमी याच्यात काय विशेष. तर मी त्यांना म्हटलं ज्यांनी आधी जे रक्ताचं पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पासून इंदिरा गांधी पासून राजीव गांधी पासून आणि त्यांचा एक वारस आता राहुल गांधी करतो तर त्याला सत्तेने काही बोलतात. अरे तुमचं काय योगदान आहे. एखादा या सगळे लोक जे राज्य करतायत जे मजा करून राहिले याच्यातलं यांच्या घरातलं एक तरी माणूस हे स्वातंत्र्य मिळवण्याकरता झटला आहे का ही विचाराची वेळ आहे. ते आपण सगळे विसरत चाललोय. आणि म्हणजे 60 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने काय केलं हे आपण एवढं जे काही दिसतंय साम्राज्य सर्व देशामध्ये रस्ते असतील धरणे असतील शाळा असतील कॉलेजेस असतील इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज सर्व हे कोणी केलं. हे काही नरेंद्र मोदींनी नाही केलं. गेल्या 10 वर्षामध्ये या कासारे गावामध्ये भाजपची सत्ता असताना एक तरी काही एखादा नवीन प्रकल्प एवढ्या 10, 15, 20 किलोमीटरच्या परिसरामध्ये आला का. काय काम केलं. फक्त निवडून जायचं पत्र घ्यायचे 10% द्यायचे 15-20% कमवायचे. काय हे जे उद्योग आहे जेवढेच उद्योग करायचे. सार्वजनिक काम हा पुतळा आहे आमचा शिवाजीचा पुतळा. 50 तरुण गेले आमचे इनाताईकडे 50 तरुण आणि या 50 तरुणांनी सांगितलं की आम्हाला पुतळा काढायचा आहे ते वर्गणी द्या. त्यांनी 15 लाख रुपये कबूल केले होते. 5 रुपये नाही दिले मित्रांनो 5 रुपये आज तक आजच्या तारखेपर्यंत. आणि अशा पद्धतीचं जर काही काम असेल आणि मला सुशिक्षित आहे गोवाल पाडवी BA LLB LLM हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये देश ज्या संविधानावर चालतो हे संविधान कसं वाचलं पाहिजे याचं ज्ञान असलेला हा माणूस आहे. आदिवासींचं करता काय केलं पाहिजे ओबीसी करता काय केलं पाहिजे बहुजन समाजाकरता काय केलं पाहिजे याचं ज्ञान त्या गोवाल पाडवीला आहे. नुसतं भरतीला हात लावायचा आणि उंच करायचा आपल्या पक्षाचा असेल त्याने काही नंगानाच केला. मणिपूरचा नंगानाच बघितला असेल तुम्ही काय केलं भाजपवाल्यांनी. भाजपचे आमदार खासदार त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आदिवासी बायांची इज्जत लुटली गेली. आपण रोज टीव्हीवर बघतो. असे असंख्य मुद्दे बोलणारे फार आहेत त्याच्यामुळे मी काही बोलत नाही. परंतु आपल्या जीवाचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न कोणता आहे रोजीरोटीचा प्रश्न आहे. आमच्या गावामध्ये कमीत कमी मित्र साहेब 5000 विद्यार्थी ग्रॅज्युएट आहेत. 5000
या 10 वर्षामध्ये एका तरी विद्यार्थ्याला नोकरी लागली का? कुठं जातोय आपण? अरे सरकारमध्ये खुर्च्या सांभाळणारे इकडचे तिकडे तिकडचे इकडे, मुख्यमंत्री 2-2 उपमुख्यमंत्री 10 मंत्री, एकाच घरात बायको बी पोरगा बी सगळे, आणि हे काय करून राहिले? उद्योग. इथले महाराष्ट्रातले कारखाने गुजरातमध्ये जात आहेत. इथलं सगळं बंद करून गुजरातमध्ये जात आहेत. इथं कोणी विरोध करू नये. एकटा बहादर उद्धव ठाकरे आणि दुसरा मराठा समाजाचा जाणता राजा शरद पवार, दोनच लोक विरोध करतात. आणि विरोध करतात म्हणून त्यांच्या अनेक प्रकारच्या चौकशा त्यांना सामोरं जावं लागत आहे. धन्यवाद दिले पाहिजे. लोकांनी या आघाडीच्या मागे उभं राहिलंच पाहिजे. त्यांना स्वतःला एवढं सगळं त्रास सहन करतायत. ईडीची सीबीआयची सगळी चौकशी करतात तरी ते डगमगून नाही राहिले. तर आपल्या हातामध्ये एकच जे काही शिक्का द्यायचा आहे, बटन दाबायचंय. तर तुम्हाला मला सगळ्यांना हातपाय जोडून विनंती आहे, आजची वेळ जर गेली याच्यानंतर इलेक्शनच होणार नाही, हे तुम्हाला मी सांगून देतो. म्हणून मित्रो, आपलं राज्य, आपला जिल्हा, आपला तालुका, आपलं गाव, आपल्या गावाचं पाणी, आपल्या शेतीचं पाणी, शेतीचे रस्ते, हे सगळं जर व्यवस्थित ठेवायचं असेल, गोवाळ पाडवीला मतदान करा. आणि गोवाळ पाडवी जर मतदान करून त्यांनी जर आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर या ठिकाणी जाहीर याच्यामध्ये मी तुमच्या समोर तुम्ही जी शिक्षा द्याल ती आम्ही भोगायला इतके सर्व लोक तयार राहू. एवढेच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कधीही राजकारणात जाईल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. 2014 साली नरेंद्र मोदी नावाचा माणूस नंदुरबारला येणार होता आणि तेव्हा विजय गावितांनी अत्यंत विनंती केली की आम्हाला काही मुद्दे द्या, काय असले पाहिजे. तेव्हा मी विचार केला की लोकांचं कल्याण होणार आहे, 70 वर्षामधला हिशोब सगळेच मागतायत. तर तेव्हा काही मुद्दे आम्ही त्या नरेंद्र मोदींना दिले होते. आदिवासी भाषेमध्ये त्यांनी भरपूर चांगलं भाषण केलं आणि तेव्हापासून आतापर्यंत मी बघते भावांनो आणि बहिणींनो, चळवळीमधल्या कार्यकर्त्यांना नक्षलवादी म्हणायचं, या देशामधल्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणायचं, त्यांच्या बाजूला बोलणाऱ्या शहरामधल्या बुद्धिवादी लोकांना, मागदी निरंजन टकले सारख्या लोकांना मग शहरी अर्बन नक्षली म्हणायचं आणि स्वतः मात्र आंदोलनजीवी म्हणून सगळ्यांना हिरवायचं आणि स्वतः मात्र सत्ताजीवी, फोटोजीवी आणि सगळं काही जीवी असताना सुद्धा ज्या पद्धतीनं त्यांनी या देशाचं वाटोळं केलं, या देशामध्ये संपूर्ण या देशातली लोकशाही संपवली, तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याने ठरवलं की आता फक्त आंदोलन करून भागणार नाही. कारण मी राम मनोहर लोहियांच्या विचारांची कार्यकर्ती आहे. राम मनोहर लोहियांनी सांगितलं की अगर सड़क सुनी हो जाती है तो संसद आवारा हो जाती है. आम्हाला सडकही सुनी करायची नाही आणि संसदही आवारा होऊ द्यायची नाही आणि म्हणून मी राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला. भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला मी सांगू इच्छिते, या 10 वर्षामध्ये आपण जे बघितलेलं आहे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. अनेक लोक सांगतात काय वैगे मोदी ते धान्य दी आहे ना 5 किलो दर महिन्याले, मोदी ते फुकट दी आहे ना, त्यांना काय बापना खिस्सा माहीत नाही राही ना, तुम्हाच खिस्सा कापी राही ना, त्या माहीत दी राही ना. ते आपल्याला समजायला पाहिजे. कारण त्यानं खतांचा भाव 300 पट वाढवला, बियाणांवरती जीएसटी त्यानं 28% वाढवली, त्यानं ट्रॅक्टरवरती 30% जीएसटी वाढवली. आपण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे की शेतकऱ्यांची जीएसटी वाढवली त्यांनी आणि या देशामध्ये आपल्याला मात्र 6,000 रुपये दिले. भावांनो आणि बहिणींनो, हे लक्षामध्ये ठेवा. काँग्रेस पार्टीचा, इंडिया आघाडीचा आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे. तो जाहीरनामा काय सांगतो? तो जाहीरनामा सांगतो की भारतामधल्या सर्व शेतकऱ्यांच्या सर्व पिकाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे त्यांच्या लागतीच्या 1.5 पट हमीभाव दिला जाईल. नुसता बाजार समितीमध्ये नाही तर एखाद्या व्यापाऱ्यानं जर तो हमीभावाप्रमाणे, म्हणजे हमीभाव म्हणजे यांनी सांगितलं तसं नाही, 100 रुपये खर्च येत असेल तर 150 रुपये हमीभाव असेल, म्हणजे
50% नफा प्लस तुमची लागत असं करून तो दिला जाईल आणि त्या व्यापाऱ्यानं जर त्या पद्धतीनं खर्च तो जर घेतला नाही माल तर त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही करण्याचं प्रावधान त्याच्यामध्ये केलं जाईल. काँग्रेस पक्षानं आणि इंडिया आघाडीचा जो काही जाहीरनामा आहे त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांना कशाईवरती मग ते खत असू दे, बियाणं असू दे, ट्रॅक्टर असू दे, कुठल्याही उत्पन्नावरती जीएसटी देण्याची गरज नाही, संपूर्ण जीएसटी माफ केलं जाईल. आपण हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे भावांनो. या काही जण आम्हाला प्रश्न विचारतात, आम्ही म्हटलं हे झालं शेतकऱ्यांचं आणि आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या महालक्ष्मी आहेत त्या सर्व महालक्ष्मींना प्रत्येक घरातल्या एका महिलेला 1 लाख रुपये दिले जातील. दरवर्षी बँकेमध्ये 1 लाख रुपये दिले जातील. लोकांनी आम्हाला विचारलं हे पैसे तुम्ही आणणार कुठून? आम्ही सांगितलं तो नरेंद्र मोदी त्या 22 लोकांना 16 लाख कोटी रुपये देतो तेव्हा त्याला लाज वाटत नाही. आम्ही त्यांना एक दमडी देणार नाही. सगळ्या गरिबांच्या याच्यामध्ये बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बँकेमध्ये जाईल हे आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो लक्षात ठेवा, मी परवाच्या दिवशी शिरपूरला गेली होती. शिरपूर मधला एक शेतकरी मला सांगत होता, बहीण म्हणे आमना कशी वही गे, आमना गहू जासने 250 पार आणि आमना पोऱ्या म्हणतात 400 पार 400 पार म्हणतात. ते असलेली सांगा तुम्ही जे शिके. मला तर फक्त 2-3 आठवडे झाले आहे नाव जाहीरून, तर मी जास्त काही भाषण करणार नाही. काही चुकलं तर माफ करा. खरं तर मी माझ्या मनातच बोलणार. आपल्याला चालेल की नाही ते आपण तपासून घ्यावं. इथे वक्ते आहेत 30-35 वर्षापासून हे राजकारणात समाजकारणात अनुभव घेतला यांनी ज्या पद्धतीने मुद्दे मांडले आहे ते मी परत रिपीट नाही करणार. पण खरं आज जी ही वेळ आली आहे, हे जे प्रसंग आला आहे हे संविधान वाचवण्याचा प्रसंग आला आहे, राज्यघटना वाचवायचा प्रसंग आला आहे आणि खरोखर लोकशाही वाचवायचा हा जो काळ आहे हे आपल्या सर्वांसमोर प्रस्तुत झालेला आहे. मला राजकारणात यायची इच्छा होती नाही होती याच्याबद्दल मी काय बोलणार नाही आपल्याला. पण भारत जोडो न्याय यात्रा जेव्हा राहुलजींची नंदुरबार महाराष्ट्रात येत होती तर नंदुरबार येत होती, तेव्हा मी राहुल गांधींची टीम भारत जोडोची टीममध्ये संपर्कात आलो. त्यामध्ये मी विषय समजून घेतले भारत जोडो न्याय यात्राबद्दल. 5 न्याय जे राहुलजी आणि काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी असे मुद्दे होते जे स्थानिक मुद्दे होते ते मी राहुलजींना इंग्रजीमध्ये लिहून दिले. त्यांनी तेही मुद्दे मांडले, त्यांचे मुद्दे मांडले, काँग्रेस पक्षाचे मुद्दे मांडले जनतेसमोर. त्यानंतर धुळेला ती सभा होती, ते लगेच धुळेला गेले दुसऱ्या दिवशी. त्यावेळेस मी तिकडे हजर होतो, पण मला राहुलजींनी बोलवलं आतमध्ये. माझे वडीलही होते. त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की म्हणजे तिकडे चर्चा निघाली, इसको दिल्ली भेजो. मी सांगितलं मी तयार असेल, पण हे माझा निर्णय नाही, इकडचे जे ज्येष्ठ नेते त्यांनी निर्णय घ्यावा. त्यांनी असं उत्तर दिलं, तू हायकोर्ट सुप्रीम कोर्टात वकिली करतो, तुला ही संधी भेटेल. संसदेत ही मोठी वकिली असते, आपल्या समाजाच्या प्रश्न तुझ्या मतदारसंघाच्या प्रश्नाच्या वकिली करायला तुला ही संधी आम्ही देणार आहोत. मी सांगितलं मी मान्य करेल, पण आपण सर्वांनी हे समजून घ्यायचंय मतदार म्हणून हे उमेदवार भले मी जाहीर झालो असेल, उमेदवार भले मी चेहरा असेल, पण खरं उमेदवार आपण सर्व आहे, मतदार आहे, इकडचा कार्यकर्ता आहे, स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. मुद्दे अनेक आहे आपल्या समोर आज. ज्यांनी भाजपचे जे नेते आहेत, लाऊडस्पीकर सारखे नेते आहेत, ते आपल्या समोर येऊन आश्वासन देतात की आम्ही 40 रुपये पेट्रोल डिझेल करणार. जे 60-70 होतं पेट्रोल डिझेल 2013 मध्ये, ते आपल्यालाही माहिती आहे 100च्या पार गेले 2024 मध्ये. जे गॅस सिलेंडरचे रेट 75 वर्ष लागले 400 रुपयेपर्यंत पोहोचायला, ते 10 वर्षात 3 पट झाले, 1100-1200 झाले. खरं बोलतोय की नाही मी? मग आपल्याला समजून घ्यायचे आहे की जे महागाई कमी करायला निघाले होते, जे बेरोजगारांनी काय सांगितलं 2-2 कोटी रोजगार देणार, हे भाजपच्या घोषणा होती. त्यांनी 200 नोकऱ्या पण दिले नाही.
हे खरंच वस्तुस्थिती आहे. आणि खरं तर हे गोवाल पाटील सांगतो, काँग्रेस पक्ष सांगतो असं समजू नका. हे केंद्रातूनच आकडे येत आहे, डेटा आहे. जिथे असं सांगितलं 45 वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी आज भारतात आहे, सर्वात जास्त, त्याचा दर सर्वात जास्त आहे भारतात. आणि ही खरं परिस्थिती आज आपल्या समोर आली आहे. महागाई आहे, बेरोजगारी आहे, महिलांवरती अत्याचार, 32 ते 35% वाढ आली आहे 2013 ते 2024 पर्यंत. परत गोवाल पाटील या काँग्रेस पक्षाने सांगत आहे, हे खरोखर आहे. हे जे 10 वर्ष अन्याय काळ होतं, खऱ्या अर्थाने अन्याय काळ होतं. आपलं हेही समजून घ्यायचं आहे की इथे शेतकऱ्यांना 18% GST लावणं वस्तू खरेदीमध्ये. म्हणजे तुम्ही 1 लाखाची वस्तू घेतली, 18,000 तुम्हाला भरावं लागणार, ते मोजले जातात. काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये हे डिक्लेअर केलं आहे की हे जे 18% GST आहे काढले जाणार आहे, हे पूर्णपणे काढले जाणार. शेतकऱ्यांना 18% GST द्यावा लागणार नाही. तसंच तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा तपासा. त्याच वेळेस भाजपचे जाहीरनामा निघाला, त्याबद्दल यांनी काही संदर्भ दिला नाही आहे. त्याने GST काढणार का कमी करणार याबद्दल काही बोलले नाही. असंही काँग्रेस इथे सांगतं शेतकऱ्यांना की आम्ही शेतकऱ्यांना जे MSP आहे, जे हमीभाव बोलतात, त्या कायदा बनवणार आणि हमीभाव देणार शेतकऱ्यांना. भाजपचाही जाहीरनामा वाचा, त्याच्यात काही संदर्भ नाही. आता मला आपले टाकले साहेब होते, त्यांनी सांगितलं मला हे विषय की काँग्रेसचा जाहीरनामा असो आणि भाजपचा जाहीरनामा. काँग्रेसचा जाहीरनामा अगर तुम्ही पहिला पान बघणार, तिकडे राहुलजींचा छोटा फोटो दिसेल, पब्लिकचा दिसेल सर्व. तुम्ही भाजपच्या जाहीरनामाचा पहिला पान बघा, तिकडे फक्त 2 लोकांचे फोटो दिसणार. हेच चाललंय देशात, फक्त 2 लोक सर्व सांभाळतात. ती लोकशाही नाही आहे, ती लोकशाही खतरेमध्ये ती दिसून येतं. त्यांच्या जाहीरनामामध्ये दिसून येते. आता 53 फोटो टाकले आहे भाजपचे ह्याच्यामध्ये, जाहीरनामामध्ये. कोणाचे तर तुम्हाला समजतं, मी नाव नाही घेत, पण तुम्हाला समजतं कोणाचे फोटो टाकले. आणि काँग्रेस काय सांगतं, इंडिया अलायन्सची जी जाहीरनामा आहे त्याच्यात काय सांगितलं जातं, लोकांकडून जे न्याय यात्रा काढली राहुलजींनी, भारत जोडो न्याय यात्रा काढली, लोकांशी जुळले त्यांचे जे विषय होते ते एकत्र केलं आणि ते जाहीरनाम्यामध्ये टाकले. लोकांचे खरोखर जे प्रश्न आहेत ते मांडले आहेत, ते आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. तसंच महिलांना थेट अकाउंटमध्ये 1 लाख रुपये दरवर्षी देणार काँग्रेसचा जाहीरनामा आहे. भाजपचा जाहीरनामा तुम्ही तपासा, महिलांबद्दल काही विषय नाही बोलत. हे जे अंतर आहे स्पष्ट दिसून येतं. मी जास्त काय राजकीय बोलणार नाही, पण आपल्याला एवढंच विनंती करेल मी, टाईम येऊन गेला आहे, आपण एवढं वेळ थांबले. ही निवडणूक माझी स्वतःची नाही आहे, मला काही लाभ भेटत नाही. ही लोकशाही, संविधान, महिला, अल्पसंख्याक, SC, ST, OBC, शेतकरी या सर्वांना घेऊन सांभाळून घेण्यासाठी ही लढाई आहे. आणि त्यासाठी मी आपल्या एवढंच विनंती करेन की 13 मेला आपण सर्वांनी पंजाबवरती मतदान करून महाविकास आघाडीची तिथे निवडून आणावी, एवढीच विनंती करतोय. 2 शब्द संपवतो. धन्यवाद.